हा विशाल बोल. शेट उद्या जरा मुंबईला या, बॉसने बोलवलंय. मला ऑर्डर देऊ नकोस. उद्या मुंबईला यायला जमेल का नाही असं विचार. मला सगळे डिक्टेट करू नका. सांग तुझ्या त्या बॉसला. अरे तन्मय काय झालं, माझ्यावर का चिडतोय? अरे सॉरी अरे तुझ्यावर नाही. ऍक्च्युली कोणावरच. का बोललो मी असं? काय झालंय का मला? हॅलो विशाल, मी नंतर बोलतो. ठीक आहे. दुखावलंयस तन्मय तुम्हाला. त्यापेक्षा एकदा काय ते स्पष्ट सांग. 10 वेळा खोटं बोलत बसू नकोस. आई काय खोटं लावलेस तू? एक साधी वस्तू मला माझ्याकडे ठेवायची आहे, आता त्याची परवानगी मागत बसू का तुझ्याकडे? आणि मला काय करायचं आहे, कसं वागायचं नाही मला चांगलं कळतं, तुला पटत नसलं तरीही. अरे तू इथे काय करतोय? मी मुंबईला चाललोय. म्हटलं एक चहा पिऊन जावं. तू इथे का? अरे मी एके ठिकाणी गेले होते फराळ द्यायला, पण ते घरी नाही आहेत. मग आता परत चालले. हा स्पेशल लोकांसाठी होम डिलिव्हरी. ते खरंच स्पेशल आहे. का बरं? कारण मी तिथे गेले ना की मी एकदम आनंदी असते. हा आणि खरं सांगू माझं मन रमतं तिथे. बर. आणि सगळ्यात महत्वाचं ते अत्यंत सुंदर गातात. हे सगळं तुझ्याकडच्या मैफिलीत मी केलं. हो तू पण छान गातोस आणि खरंच छान गातोस. पण आमच्या काकांची गोष्टच वेगळी आहे. मकरंद सप्तर्षी. करंद सप्तऋषी खूप मोठे गायक आहेत. अरे मी ओळखतो त्यांना. तू शास्त्रीय संगीत ऐकतोस? आवडतं तुला? नाही मी तसं त्यांना नाही ओळखत. आमची भेट या टपरीवरच झाली होती. काय योगा हा. नाही म्हणजे ते घरी नव्हते ना, म्हणून मी इथे पाहायला आले. कारण ते येतात नेहमी इथे. तर तू भेटलास. सरप्राईज. आपलं भेटणं तुझ्या नशिबी आहे. आय होप इट्स अ प्लेझंट सरप्राईज. चहा घेणार? इथे चहा खूप छान मिळतो. नाही आता मी निघते. पण जाण्याआधी मला तुला एक गंमत दाखवायची आहे. अर्पिताने ना एक मिनिट. हा विशाल बोल. हो निघतोय. अरे बॉस खवळला म्हणजे? मी काय ते डास मारत बसलो असं वाटतंय का त्याला? मी इथे कामच करायला आलोय. हा आणि आताही कामच करतोय. त्याला सांग. हो रिझल्ट देईन मी. आणि मग तो रिझल्ट आहे ना डोक्यावर घेऊन नाचा. काय रे? काही प्रॉब्लेम? नाही काय नाही. ऑफिस आपलं काही ना काहीतरी चालूच असतं. मी निघतो. एक मिनिट. कामासाठी चाललायस ना? तोंड गोड करून जा. नभाची भेट ही नभासवा हिरी तो सूर लागला मैफिल रंगली. अरे मला कशाला? तू खा. तोंड गोड केलं ना की बुद्धी तीक्ष्ण होते आणि काम छान होतं. जसं तुला माझ्या कामाची काळजी आहे तशीच मला तुझी आहे. ते म्हणतात ना
शेअरिंग इज केअरिंग. प्लीज का. तुझ्या कामासाठी चाललास ना, ते काम पूर्ण होऊ दे. बाय. हा सबनीस भाई, मी बोलते वत्सला. मला जरा एका मुलीची व्यवस्थित माहिती हवी होती म्हणून मी तुम्हाला फोन केला. नाशकातलीच मुलगी आहे का? मग तिच्या 4 पिढ्यांची माहिती देईन मी. तुम्ही फक्त मुलीचं नाव सांगा. आरोही. आरोही मोघे. ती आग्रह खानावळ आहे ना, म्हणजे छोटीशीच आहे तशी. ती खानावळ हायवे शेजारी आहे ती ना? हो नाव नक्की तेच आहे ना? हो. अहो भेटले मी तिला. अहो वत्सला बाई, मग मला कशाला तुम्ही मोठ्या घरच्या मुली बघा म्हणून सांगितलं? म्हणजे अहो तुमच्या अपेक्षांमध्ये बसेल असं काहीच नाहीये त्या मुलीमध्ये. तुम्ही माझा तरी वेळ वाया घालवू नका किंवा त्या मुलीचा विषय तरी सोडा. म्हणजे चांगली नाहीये का ती मुलगी? अहो प्रश्न तो नाहीये. तुम्हाला श्रीमंत मुलगी हवे ना? हो. अहो ही मुलगी कर्जबाजारी आहे, काय? भिकेला लागले. अहो पण खानावळ आहे त्यांची. ती आग्रह बरीच प्रसिद्ध आहे ना. म्हणजे मी बघते रस्त्यातून येता जाताना. तुम्ही काय तिची खानावळ बघून भाळलात की काय? अहो बापाने प्रचंड कर्ज करून ठेवलं आणि गेला की तो. पूर्वी त्या घरी भाडेकरू होते तेही नाही येत म्हणे. अहो नुसत्या खानावळीतून कितीचे पैसे कमवणार ती? मध्यंतरी मी ऐकलं कोणी तिला कर्ज द्यायला तयार होत नव्हतं. अहो वाडगं घेऊन फिरत होती, कोणीतरी मला कर्ज द्या म्हणून. कुठल्याही क्षणी दिवाळ जाहीर करेल ती. अच्छा. काय हो असलं बाई, मी 101 स्थळं तुम्हाला दाखवली, ती सगळी सोडून तुम्हाला हीच मुलगी डोळ्यात भरली. अहो भिकेचे डोळे आहेत हे. अहो तसं काही नाहीये सबनीस बाई. मला कोणीतरी सुचवलं म्हणून मी तुम्हाला विचारलं एवढंच. अहो वत्सला बाई, तुम्हाला मुलासाठी भक्कम सासर हवंय ना, मग सोडा विचार या मुलीचा. अहो या पोरीचं स्थळ म्हणजे कर्जाची दलदल आहे असं समजा. तुम्ही हात द्यायला जाल आणि तुमच्या मुलाला त्यात ती खेचून घेईल. तुम्हाला हे स्थळ कुणी सुचवले ते मला माहित नाही, पण ज्याने कोणी हे स्थळ सुचवले ना तो तुमच्या वाईटावर टपलाय एवढं मात्र नक्की. नाम्या, लवकर काय ते कर, रेंगाळत बसू नकोस. अरे हे हिरा, मला सांग तू संध्याकाळी नाश्ता काय करायचा? शिरा करायचा का? शिरा? नाही नाही नको नको, शिरा नको. तू काहीतरी असं चमचमीत कर. अरे दिवाळीचं गोड गोड खाऊन लोकांना कंटाळा आला असेल तर भेळ करतोस का? भेळ? हा, भेळपुरी पाणीपुरी करूया आपण. हा, मी आलेच चटण्या करायला. बरं, पण ते थोड्या वेळ कामाला लागतो, जरा एवढं काम आटून घेतो. हो, हा? चाल, ठीक चाल. ठीक. ए राम्या, मी 1-2 मिनिटात येते, तुम्ही थांबा. नमस्कार. नमस्कार. या ना. चौकशी करायची का? नाही, ती करून झाली. हो का? वा छान. मग मी रजिस्टर भरते. तुम्ही कोण? मी जिची खानावळ आहे ना ती. नाही, ते काही फारसं महत्वाचं नाही आणि त्याने काही फरकही पडत नाही. मी तन्मयची आई. तन्मय म्हणजे आमचा तन्मय? माझा मुलगा तन्मय. तन्मय वत्सला पारखी. वा वा. या ना, या बसा. मला बसायला वेळ नाहीये,
ती आरोही कुठे? म्हणजे खरं म्हटलं तर ती तशी कुठे जात नाही, खानावळीतच असते, पण आता बाहेर गेली. ठीक आहे, तिला सांगा मी येऊन गेले म्हणून. एक मिनिट, एक मिनिट. मला जरा सांगाल का, काही निरोप आहे का द्यायचा? म्हणजे मी देईन. खरं म्हणजे हे तिच्या तोंडावरच सांगायला मला आवडलं असतं, पण तुमचा फारच आग्रह आहे म्हणून सांगते. त्या आरोहीला म्हणावं, तन्मयचा नाद सोड आणि त्याला नादी लावणंही सोड. तुमच्या पद्धतीने समजावून सांगा तिला, नाहीतर मला माझ्या पद्धतीने सांगावं लागेल. ते फारसं चांगलं होणार नाही. चला. आत्या, तन्मयच्या आई आल्या होत्या का हो, इथे? का ग? काम होतं. आपल्याकडे काय काम होतं? आत्या, आत्या थांब ना. अगं आत्या थांब ना, सांग ना काय काम होतं त्यांचं आपल्याकडे? सांगितलं ना, काम होतं. तेच, काय काम होतं? पार्सल घ्यायला आल्या होत्या. पार्सल आपल्याकडून? म्हणजे आग्रहजीचं आवडली आहे त्यांना? आणि माझी मात्र चव कडवट करून गेल्या. काय? नाही काही नाही. बाकी काही बोलल्या? म्हणजे अजून काही? आरू, गप्पा मारत बसणार आहेत का? आणि मला वेळ आहे का गप्पा मारायला? मी फक्त विचारलं, चिडतेस काय? काय झालं? तुला बरं नाही वाटत आहे का? कामं डोळ्यासमोर दिसत असली ना की माझं डोकं जड होतं. चल चल, आटप लवकर, चल लवकर चल. सर, विशाल म्हणत होता की तुम्ही अर्जंटली बोलवलं. सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे असं वाटतंय तुला? मग नाही तर तुला कशाला बोलवलं असतं? सर, मला समजत नाहीये तुम्ही काय म्हणताय. फ्रँकली स्पीकिंग तन्मय, आय एम कम्प्लिटली डिसअपॉइंटेड विथ यू. मला आणि कंपनीला तुझ्याकडून खूप होप्स होत्या, पण वेळ जरा जास्तच चाललाय. सर, काम मोठं आहे, स्टेक्स मोठे आहेत सर. मला कळते सर, थोडा जास्त वेळ लागतोय, पण सर काम होत आलंय. अरे असंच सांगत कंपनीकडून मी तुझ्याकरता वेळ एक्सटेंड करून घेतला, पण नाही, आता नाही, नॉट पॉसिबल. मी तुला अल्टिमेटम देतोय, नेक्स्ट 15 डेज. सर, 15 दिवस? 15 दिवसात मला आग्रहाचा रिझल्ट हवाय. हे बघ तन्मय, 19 लाखांचं लोन घेतलंयस कंपनीकडून. का नाही अपेक्षा ठेवणार कंपनी तुझ्याकडून? आणि तुला जर जमत नसेल तर ते 19 लाखांचं लोन कसं फेडायचं हे तुझं तू बघ. सर सर प्लीज सर, हे बघा काम होत आलंय सर. सर मला काहीही माहिती नाहीये. 15 दिवस, तुझी मुदत आजपासून सुरू होतीये. लवकर काय ते सांग. हो सर, पण मला आणि हो, पॉझिटिव्हली सांग. तेव्हा लवकर काय ते सांग. आणि जमत नसेल तर प्रमोशन, US विसर सगळं.
काही हवंय का? नाही नाही काही नाही, तू कर अभ्यास कर. अगं सांग ग. नाही ग, खरंच नाही काही. आत्तू, मी तुला खूप चांगली ओळखते. तुझ्या मनात काहीतरी चालू आहे म्हणून तू इथे घुटमळतेस. बोल लवकर. नाही, खरं तर मी हे बोलणार नव्हते, पण अगं कोणाशी तरी बोलल्याशिवाय ना चैनच पडायचं नाही मला. गुड, सांग आता. अगं तन्मयची आई आली होती. खरं म्हणजे हे तिच्या तोंडावरच सांगायला मला आवडलं असतं, पण तुमचा फारच आग्रह आहे म्हणून सांगते. त्या आरोहीला म्हणावं, तन्मयचा नाद सोड आणि त्याला नादी लावणंही सोड. मला कळतच नाहीये की त्या असं का बोलल्या. त्या दोघांमध्ये अजूनही काही. एक मिनिट, तू ताईला काही सांगितलं नाहीयेस ना याबद्दल? नाही 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 सांगितलं. अगं म्हणूनच तर तुझ्याशी बोलायला आले ना. बरं केलंस. पण कळतच नाहीये ग तिला. तिला कसं सांगायचं. अगं सकाळी मला विचारत होती तन्मयची आई कशासाठी आली होती म्हणून. मग काय, मग कसं बस आपलं सांगितलं की त्या पार्सल घ्यायला आल्या होत्या म्हणून. आत्तू, हे खूप विचित्र आहे ग. तन्मय आला ना की आपण त्याच्याशी बोलूया. हा, हो. काय बोलायचंय तन्मयशी? अगं काही नाही. आत्तू तेच सांगत होती की तन्मयची आई आली होती अगं आज. आणि हो, तू दिलेला फराळ खूप आवडला त्यांना. काय आवडला? आत्या, तू का नाही मला हे सांगितलंस? मगाशी तिला मी विचारलं तेव्हा नाही बोलली. ते नाही म्हणजे हे डोक्यात वेगळे वेगळे विचार असले ना की काही हे नाही होत, म्हणजे मला काही समजत नाही. चला मी जरा काम करते. हा, अशी काही काय झालं हिला? तुला काही बोलली का? अगं ती खरंच खूप बिझी होती अगं. त्यात राहिलं असेल सांगायचं. तू टेन्शन नको घेऊस. आणि आपण पण तिच्या वयाचे झालो की आपल्याला कळेलच ना. हा, बरं मला एक फोन करायचा आहे, आलेच मी. आत्या नक्कीच काहीतरी लपवते माझ्यापासून.